Thank you for attending this press conference. आपण इथं आज जे जमलेलो आहोत ते बेसिकली आपलं जे सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र याच्या अंतर्गत आपण जे काम करतोय ते आपल्यापर्यंत पोहोचवतच आहोत. पण त्याचबरोबर ये am I audible? Okay. So सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र या मोहिमेअंतर्गत आपण ज्या वेगवेगळ्या कारवाया करत आहोत त्याच्यामध्ये आपण काही कंप्लायन्स ऑर्डर काढत आहोत. प्रथमतः आपण प्रोहिबिटेड आयटमवरती कंप्लायन्स ऑर्डर काढली होती. त्यानंतर आपण हॉटेल, रेस्टॉरंट, इटरीजवरती काढली होती. त्यानंतर मिल्क आणि मिल्क प्रॉडक्ट्स याच्यावरती काढली. त्यानंतर स्कूलच्या बाबतीत काढली आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन चालू आहे. सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र अंतर्गत पुढचा जो एक महत्त्वाचा पाऊल आहे या बाबतीतली पुढची ऑर्डर आपण कंप्लायन्स ऑर्डर आज इश्यू केलेली आहे. ती ऑर्डर आहे एडिबल ऑइलच्या बाबतीतली. एडिबल ऑइल जे आहे ते आपल्या सर्व नागरिकांच्या प्रत्येक घरामध्ये असतं. इट इज एसेन्शियल पार्ट ऑफ आवर डेली कन्झम्पशन. वेगवेगळ्या पदार्थाच्या माध्यमातून पदार्थ बनवण्यासाठी त्यासाठी लागतो आणि ते आपण कंझ्युम करतो. आणि याच्यावरती जे रेग्युलेशन्स आहेत त्याचं कंप्लायन्स होणं गरजेचं आहे. ज्याच्या माध्यमातून ते जर कंप्लायन्स केले तर आपल्याला स्टँडर्ड एडिबल ऑइल आणि सेफ ऑइल भेटेल, एडिबल ऑइल, आणि त्याच्यामुळं आपली हेल्थ व्यवस्थित राहील. हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. 2011ला आपले फसाईचे जे ॲक्ट, रूल्स आणि त्यानंतर वेगवेगळे रेग्युलेशन जे आले त्याचं कंप्लायन्स होणं, त्यानुसार लायसन्सेस असणं किंवा रजिस्ट्रेशन असणं, त्याच्यावर फूड प्रॉडक्ट्सच्या बाबतीत ज्या गाईडलाईन्स आहेत आणि रेग्युलेशन्स आहेत ते पाळणं आणि त्यानुसारच याचं प्रोडक्शन होणं आणि विक्री करणं हे अपेक्षित आहे. गेल्या वर्षभरामध्ये म्हणजे गेल्या काही काळामध्ये आपण जर बघितलं तर याच्यामध्ये आम्ही काही तपासणी केल्या, यावर्षीही काही तपासणी केल्या, इन्स्पेक्शन केले आणि त्याच्यामध्ये आम्हाला काही मेजर लॅकुना आढळले आणि त्याच्यामुळे या क्षेत्रामध्ये आणखी जास्त काम करण्याची गरज आहे हे आम्हाला निदर्शनास आलेलं आहे. तर एडिबल ऑइलच्या बाबतीत एडिबल ऑइल इंडस्ट्री जी आहे, मॅन्युफॅक्चरिंग असतील, रिपॅकर्स असतील, पॅकर्स असतील, त्याच्यामध्ये लेबल किंवा ब्रँडवरती काम करणारे संस्था किंवा आस्थापना असतील, यांच्यावरती आपण बघितलं असेल तर महत्त्वाच्या एक 8-10 गोष्टी आमच्या निदर्शनास आलेल्या आहेत. 8-10 म्हणण्यापेक्षाही एक 12 प्रकारच्या गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये त्रुटी खूप मोठ्या प्रमाणात सापडल्या. पहिली सर्वात महत्त्वाची जी गोष्ट आम्हाला सापडली ती अनरजिस्टर्ड किंवा अनलायसन्स्ड अशा अनेक इस्टॅब्लिशमेंट आहेत. ते व्यवसाय चालवतात. ते अपेक्षित नाही. प्रत्येकजण या क्षेत्रामध्ये व्यवसाय जो करतो किंवा या क्षेत्रात म्हणजे फूड बिझनेसमध्ये जो करतो तो फूड बिझनेस ऑपरेटर म्हणून काम करताना त्यांनी रजिस्टर करणं किंवा लायसन्स घेणं हे बंधनकारक आहे. तर विदाऊट लायसन्स आणि विदाऊट रजिस्ट्रेशन जे असतील त्यांच्यावरती कारवाई करणं अपेक्षित आहे. तर ती आम्हाला एक गोष्टी आढळली. दुसरी गोष्ट आहे की जे तेल आहे म्हणजे एडिबल ऑइल जे म्हणतो, जे डिक्लेअर्ड आहे त्याच्यामध्ये अघोषित तेल याचं अडल्चरेशन करणं, मिक्स करणं किंवा तेलाची भेसळ करणं असाही प्रकार खूप मोठ्या प्रमाणात आम्हाला आढळलेला आहे. आम्लमूल्य म्हणजे त्याला ॲसिडिक व्हॅल्यू असेल, औद्योगिक ट्रान्स फॅट्स जे आहेत त्याच्या मर्यादा ओलांडा, जेवढा अलाउड आहे, मॅन्डेट आहे, त्याच्या पलीकडे तुम्हाला वापरता येत नाही, त्या ट्रान्स फॅटच्या व्हॅल्यू जास्त असलेल्या ही आम्हाला आढळलेल्या आहेत. मोहरी तेल जे आहे ते अनधिकृत मिश्रण करतात. म्हणजे ज्याला अगोदर काही काळामध्ये ते मिक्सचर व्हायचं ते बॅन केलेलं आहे. फक्त आणि फक्त ॲज अ सेपरेट एंटिटी म्हणून तेवढंच विकता येतं. अदरवाईज ते मिक्सचर करून मोहरीचं तेल विकता येत नाही. तसेही मिक्सचर आम्हाला आढळलेले आहेत. दॅट इज ऑल्सो नॉट अलाउड. तेलाचा खरा स्रोत, दिनांक आणि पुनर्लेबलिंग हे लपविल्याचं सुद्धा आमच्या निदर्शनास आलेलं आहे. मुदत संपत असलेले तेल याचं पुनर्पॅकिंग करणं आणि ते परत रिफाईन आहे, चांगलं आहे आणि ते पुढच्या काळासाठी वैध आहे असेही प्रकार आम्हाला आढळले. आणि योग्य नसलेल्या, वेष्टनाचा वापर व्यवस्थित नसलेल्या अशा बाबी निदर्शनास आल्यामुळं ह्या ज्या गोष्टी सापडलेल्या आहेत हे दीज आर द व्हायोलेशन्स, मेजर व्हायोलेशन्स आहेत. हे मेजर व्हायोलेशन्स आमच्या निदर्शनास आल्यामुळे त्याच्यावरती खूप स्ट्रिंजंट ॲक्शन घेणं अपेक्षित आहे. याबरोबरच आणखी काही गोष्टी ज्या आहेत की बहुस्रोत खाद्य वनस्पती तेलाच्या आगमनाशिवाय सुट्ट्या स्वरूपात विक्री केली जाते हेही निदर्शनास आलेलं आहे. वापरलेल्या, गंजलेल्या अथवा अनयोग्य नसलेल्या डब्यामध्ये, अन्नयोग्य नसलेल्या डब्यामध्ये
खाद्यतेलाचं पुन्हा भरणं करून त्याची विक्री केली जाते, ते पण अलाउड नाही. अशाही गोष्टी निदर्शनास आलेल्या आहेत. जे फूड ग्रेड मटेरियल नाही, अन्न योग्य नसलेल्या वेष्टनाचा वापर व तळलेले आणि तेलयुक्त अन्न, वृत्तपदार्थ गुंडाळणे असाही प्रकार आढळलेला आहे. अन्नसंपर्क सामग्री ज्याला म्हणतो, की ज्याच्यामध्ये जे ऑइल आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही स्टोअर करता किंवा पॅक करता, हे जे आहे हे प्राधिकृत नसलेल्या पुनर्चक्रित प्लास्टिकचा वापर सुद्धा आढळलेला आहे. आता हे थोडी टेक्निकल टर्म पाहिजे, आय विल एक्सप्लेन इट. आणि घातक म्हणजे ज्यावेळेस हे तेल ट्रान्सपोर्ट केलं जातं त्या अगोदर घातक खनिज तेल अथवा अखाद्य मालाच्या वाहतुकीसाठी वापरलेल्या टँकरमधून खाद्यतेलाची ट्रान्सपोर्ट केलेलं आहे, अशाही गोष्टी आमच्या निदर्शनास आलेल्या आहेत. या सगळ्या गोष्टी कशाही परिस्थितीत अनुज्ञेय नाहीत. 2011पासून त्या बॅन आहेत आणि काही बाबतीत 2019पासून, काही 2018ला काही पॅकेजिंगचे रेग्युलेशन आहेत, त्याच्यानंतरच्या काही पॅक आहेत. 2021पासून काही गोष्टी त्याच्यामध्ये बॅन आहेत. हे असं असतानाही अनेक ठिकाणी आम्हाला ह्या गोष्टी आढळल्या आणि म्हणून त्याच्यावरती आणखी जास्त कशी कारवाई करता येईल या दृष्टीने आमचे काम चालू आहे. गेल्या वर्षभरामध्ये आम्ही म्हणजे 25-26च्या आर्थिक वर्षामध्ये आपण जर बघितलं तर ऑइलचे सॅम्पल आम्ही 1247 ऑइलचे सॅम्पल काढले होते, एडिबल ऑइलचे. त्यापैकी स्टँडर्ड 1142 आले, सब स्टँडर्ड 77 आउट ऑफ 1247. सब स्टँडर्ड सॅम्पल्स वर फाउंड इज 77 केसेस. 13 samples were found unsafe, so that's a quite big number, and misbranded were found 15. So त्यावेळेस आपण we had seized जो साठा आपण जप्त केला होता 3,20,781 किलो. आता काही किलोमध्ये आहे, काही लिटरमध्ये आहे, तसं परम्युटेशन कॉम्बिनेशन यू कॅन डू ॲट युअर लेवल. आणि त्याची जी कॉस्ट आहे ती जवळजवळ 5,31,00,000 नाही 513 लक्ष 531 लक्ष ना हां 531 लक्ष 531 lakhs एवढी होती. ही गेल्या वर्षीची आकडेवारी आहेत. ह्या सगळ्या बॅकग्राऊंडवरती आपण ही जी कंप्लायन्स ऑर्डर काढतोय तर ही कंप्लायन्स ऑर्डर इम्प्लिमेंटेशनसाठी आहे, कंप्लायन्ससाठी आहे, जेणेकरून नागरिकांचं, महाराष्ट्राच्या नागरिकांचं आरोग्य कशाही परिस्थितीत कॉम्प्रोमाइज होणार नाही. या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या ज्या आस्थापना आहेत त्यांना जवळजवळ 8 ते 9 प्रकारचे रेग्युलेशन्स लागू होतात. ते असे आहेत. पहिलं रजिस्ट्रेशन किंवा लायसन्सिंग रेग्युलेशन 2011, अन्न सुरक्षा व मानके, अन्न उत्पादन मानके व अन्न मिश्रके रेग्युलेशन्स 2011, अन्न सुरक्षा व मानके संदूषके विषय और अवशेष विनियम 2011, अन्न सुरक्षा मानके विक्रीवर प्रतिबंध व निर्बंध विनियम 2011, अन्न सुरक्षा व मानके लेबलिंग व प्रदर्शन विनियम 2020, अन्न सुरक्षा व मानके वेस्टर्न विनियम 2018, अन्न सुरक्षा व मानके अन्नाचे फॉर्टिफिकेशन विनियम 2018 आणि अन्न सुरक्षा मानके जाहिरात व दावे विनियम 2018. हे मिनिमम आहे. त्याच्या व्यतिरिक्त डिपेंडिंग ऑन कोणत्या प्रकारचं लायसन्स किंवा रजिस्ट्रेशन घेतलं त्यानुसार ॲप्लिकेबल रेग्युलेशन्स त्यांना आणखी लागू होतील. आता हे करत असताना ज्या मी तुम्हाला गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी या सर्वांनी पाळणं अपेक्षित आहे. हे पाळत असताना हे जो आपला आदेश आहे आता आपण काढलेला आहे आज, तो कुणाकुणाला लागू आहे? हू विल बी ऑल कवर्ड इन दिस. इट इज ॲप्लिकेबल टू ऑल इस्टॅब्लिशमेंट्स हू आर डीलिंग इन द एडिबल ऑइल इंडस्ट्री. म्हणजेच कोण? तेल एक्सपेलर युनिट्स म्हणजे ऑइल एक्सपेलर युनिट्स, सॉल्वंट एक्स्ट्रॅक्शन युनिट तेल शुद्धीकरण जे करतात ते सर्व, वनस्पती, स्टरिफाईड वनस्पती मेद, बेकरी, शॉर्टनिंग, मार्गारीन व टेबल स्प्रेड यांचे उत्पादक, बहुस्त्रोत खाद्य वनस्पती तेलाचे ब्लेंडर्स, पुनर्पॅकिंग अँड पुनर्लेबलिंग इंडस्ट्री, आयातदार, घाऊक विक्रेते, वितरक, सुपर स्टॉकिस्ट व वाहतूकदार आणि किराणा दुकाने, सुपरमार्केट, डिपार्टमेंटल स्टोअर तसेच ई कॉमर्स आणि ऑनलाईन विक्रेते. दिस इज ॲप्लिकेबल टू ऑल. म्हणजेच तुमचं प्रोडक्शनपासून ते विक्रीपर्यंत सर्वजण याच्यामध्ये कव्हर होतात. याचबरोबर भुईमुग, मोहरी, सोयाबीन, सूर्यफूल, करडई
सरकी, राईस ब्रॅन, पाम व पॉमोलिन, खोबरे, तीळ, मका, बहुस्रोत खाद्य वनस्पती तेल व वनस्पती अशा प्रत्येक खाद्यतेल व मेद यांना आस्थापनेचा आकार व उलाढाल विचारात न घेता हा आदेश लागू आहे. महाराष्ट्रामध्ये आजच्या डेटला खाद्यतेल उत्पादक जे आहेत सेंट्रल लायसन्सचे आहे 212, महाराष्ट्राचे म्हणजे स्टेट लायसन्सचे आहे 285, असे 497 मॅन्युफॅक्चरर्स आपल्या महाराष्ट्रामध्ये रजिस्टर्ड आहेत. प्रमुख निर्देश याच्यामधले जे मेजर बाबी आहेत, प्रथम जे आहे रजिस्ट्रेशन आणि लायसन्सेस मॅन्डेटरी आहे. शेड्यूल 4 पार्ट 2 याच्यानुसार प्रोडक्शन करणं हे मॅन्डेटरी आहे. आपण याच्यावर अगोदर काही चर्चा केलेली आहे. विक्रीचे स्वरूप जे आहे, खाद्यतेलाची विक्री केवळ आणि केवळ शीलबंद, छेडछाड स्पष्ट व पूर्ण लेबल असलेल्या वेष्टनातूनच करणं अपेक्षित आहे. म्हणजे त्याचा अर्थ सुट्टं तोल तुम्हाला विकता येत नाही. सुटे आणि वेष्टनरहित विक्रीस प्रतिबंध आहे. हा रेग्युलेशननुसार आहे. हा आज मी नवीन आहे ते रेग्युलेशननुसारच आहे. सुट्ट्या तेल स्वरूपातील तेल रवाना करणारा उत्पादक, दिस इज ऑल्सो इम्पॉर्टंट, म्हणजे जो सुटं तेल ट्रान्सपोर्ट करतो म्हणजे जो सेल करतो तो उत्पादक अथवा वितरक हा मूळ उल्लंघनकर्ता असतो. ही इज बेसिकली बेसिक ऑफेंडर. आणि त्याचबरोबर कलम 26 व 27 वरून त्याच्यावर जबाबदारी निश्चित करण्यात येते. किरकोळ विक्रेत्याने म्हणजे जे कोणी आपण म्हणतो की किराणा दुकान असेल, छोटं सुपर मार्केट असेल, जे कोणी असेल, विनाशील अथवा छेडछाड झालेली खेप नाकारणं अपेक्षित आहे. त्यांना जर कोणी सेल करत असेल तर ते त्यांनी ॲक्सेप्ट करू नये व पुरवठादाराची माहिती अन्न सुरक्षा अधिकाऱ्यास कळवणं अपेक्षित आहे. त्यांनी जर हे केलं नाही तर ते पण तेवढ्याच बाबतीत जबाबदार राहतात. बहुस्रोत खाद्य वनस्पती तेल जे आहे आणि मोहरी तेलाच्या बाबतीत स्पेसिफिक सूचना आहे. आगमार्क प्रमाणपत्रासह 15 किलोग्रॅमपेक्षा अधिक नसलेल्या शीलबंद वेष्टनातच विक्री करणं अपेक्षित आहे. वेष्टनाच्या दर्शनी भागावरती बहुस्रोत खाद्यतेल ही घोषणा असणं अपेक्षित आहे. त्या घोषणेमध्ये प्रत्येक घटक त्याच्यात इन्क्लूड आहे. त्याचं नाव व वजनी टक्केवारी आणि सुटे विकू नये ही घोषणासुद्धा अपेक्षित आहे. 8 जून 2021 नंतर उत्पादित कोणत्याही बहुस्रोत खाद्य वनस्पती तेलात मोहरी तेलाचा समावेश करता येणार नाही. याचं नोटिफिकेशन ऑलरेडी 2021 काढलेलं आहे. त्याच्यामुळे मोहरीचं तेल जर विकायचं असेल ते फक्त 100% तेल शुद्ध मोहरी सेपरेट एंटिटी म्हणूनच विकता येतं, ते मिक्सर करता येत नाही. तिसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे गुणवत्ता व भेसळ या बाबतीतला आहे. अर्जोमेन तेल, खनिज तेल, एरंडेल तेल व ट्रायऑर्थोक्रेसिल फॉस्फेट यांची उपस्थिती पूर्णतः प्रतिबंधित आहे. ऑइलमध्ये, एडिबल ऑइलमध्ये याच्यामध्ये कोणताही आयटम किती नॉट इवन सिंगल particle of that should be available here. Is absolutely prohibited because it is unsafe. औद्योगिक ट्रान्सफॅट ॲसिड एकूण तेल किंवा मेदाच्या वजनाच्या 2% जास्त असणार नाही. रिफाईन तेलाचे आम्लमूल्य 0.5 किलोग्रॅमपेक्षा अधिक असणार नाही. जड धातू, अफ्लाटॉक्सिन, बहुचक्रीय सुगंधी हायड्रोकार्बन्स व अविष्टक विद्रावक विहित मर्यादेत अनुज्ञेय याच्या पुढे चालणार नाही. पावसाळ्यात व त्यानंतर मोहरी तेलातील अर्जमिन भेसळीविरुद्ध हंगामी संनियंत्रण जास्त आम्ही करत असतो, ती यावेळेस पण आम्ही करणार आहोत. जे पॅकेजिंग आहे ज्याला वेस्टर्न म्हणतो, थेट संपर्क म्हणजे ज्याच्यामध्ये हे पॅकेज केलं जातं, मग तो काही प्लास्टिकच्या बाबतीत असेल, काही टीनच्या किंवा स्टीलच्या बाबतीत असेल, ती शुड बी फूड ग्रेड असणं अपेक्षित आहे आणि ते NABL लॅबनी प्रमाणित केलेलं असावं हे अपेक्षित आहे. लवचिक वेष्टनासाठीचे स्पेसिफिकेशन आहेत, खूप टेक्निकल आहेत. IS 14636, IS 1993 हे डिटेल्स आहेत. आपल्या याच्यावरती काही जर रिसर्च करायचं आहे ते माझ्या वेबसाईटवरती आहेत, यू कॅन गो थ्रू दॅट. प्लास्टिक जे वापरतं याच्यासाठी ज्याच्यामध्ये हे तेल पॅक केलं जातं त्याची स्थलांतर मर्यादा म्हणजे त्या प्लास्टिकमधून त्या फूडमध्ये म्हणजे ऑइलमध्ये, एडिबल ऑइलमध्ये कितीपर्यंत अनुज्ञेय आहे तर ते 60 मिलीग्रॅम प्रति kg. याच्यापेक्षा जास्त झालं तर इट बिकम्स अनसेफ. म्हणून त्या धर्तीचं प्लास्टिक किंवा पॅकेजिंग मटेरियल हे अपेक्षित असतं. आणि DHP सारखं जे प्लास्टिक आहे त्याची विशिष्ट मर्यादा ही 1.5 मिलीग्रॅम पर kg आहे. त्याच्यामुळं
पुनर्चक्रित प्लास्टिक जे आहे केवळ अन्न प्राधिकरणाकडून प्राधिकृत जे आहेत त्यांच्याकडूनच अवेलेबल करून घ्यावे. त्याचप्रमाणे त्यांची विक्री करून ते त्या मानांकनाचे आहेत हे बघावं आणि त्यानंतर ते वापर करावा. साठवणूक आणि वाहतूक याच्या बाबतीत सर्वात महत्त्वाची गोष्ट की थेट सूर्यप्रकाश, उष्णता व गंधयुक्त वा घातक पदार्थापासून दूर ठेवणं अपेक्षित आहे, कारण त्याचा इम्पॅक्ट याच्या क्वालिटीवरती होतो. त्याचबरोबर फिफो मेथड वापरणं अपेक्षित आहे. घातक पदार्थ, खनिज तेल किंवा अखाद्य माल वाहून नेण्यापूर्वी वापरात असलेले टँकर खाद्यतेलाच्या ट्रान्सपोर्टेशनसाठी वापरता येणार नाही, ते प्रोहिबिटेड आहे. आता हे सगळं करण्याची आम्हाला गरज का वाटली, हा एक म्हणजे ही ऑर्डर काढण्यापाठीमागची आवश्यकता का वाटली, त्याच्यामध्ये 3 मेजर बाबी ज्या आम्हाला आढळल्या. मी तुम्हाला 12 टोटल सांगितलं, पण त्याचं 3 मेजर याच्यामध्ये आम्ही जर कॅटेगरायझेशन जर केलं तर लक्षात येतं की सुट्टं तेल आणि वेस्टर्न रहित खाद्यतेल याचा सेल होतो आहे आणि ते कन्झम्पशन होतं आहे, हे खूप मोठ्या प्रमाणात चालतं, ते अलाउड नाही आहे. ही त्याच्यातली एक सर्वात महत्त्वाची बाब आहे. हे का होतं तर त्याच्यामध्ये लेबल नसतं, बॅच क्रमांक नसतो, वेस्टर्न नसतं, दिनांक नसतो, कधी मॅन्युफॅक्चर केलं ते माहीत नसतं आणि हे माहीत नसल्यामुळे त्याचा स्रोत माहीत नसतो आणि त्याच्यामुळं असं जर सापडलं, त्याच्यात फूड पॉयझनिंग झाली, त्याची केस झाली, तर ते कुठून आलं आहे, त्याचा स्रोत काय हे माहीत नसल्यामुळे ते आपल्याला कारवाई करता येत नाही, म्हणून हे प्रोहिबिटेड आहे. तर अशा प्रकारच्या घटना घडू नयेत, ते अनसेफ आहे. हा एक सर्वात मोठाचा धोका याच्यातून निर्माण झालेला आहे आणि म्हणून त्या अनुषंगाने याच्यावरती जास्त स्ट्रिंजंट कारवाई करणं अपेक्षित, हा पहिला मुद्दा. दुसरा जो मुद्दा आमच्या मेजर निदर्शनास आला आहे, वापरलेल्या किंवा गंजलेल्या डब्यात पुनर्भरणं. म्हणजे बऱ्याच अंशी एक खूप मोठी इंडस्ट्री याच्यावरती काम करते की हे जे यूज टीन आहेत, म्हणजे डबे ज्याला म्हणू आपण, की ते परत रियूज करतात पॅकिंगसाठी, विच इज प्रोहिबिटेड. ते रियूज करताना त्याच्यामध्ये अडल्चरेशन होऊ शकतं, अनसेफ होऊ शकतं आणि त्याचा वापर झाल्यामुळं जे ह्युमनसाठी कन्झम्पशनसाठी अलाउड नाही आहे, प्रोहिबिटेड आहे किंवा अनसेफ आहे, असा प्रॉडक्ट तयार होतो. म्हणून खनिज तेल, वंगण, रंग किंवा रसायने साठवलेल्या डब्यांचा पुनर्वापर तसेच डाग वेल्डिंग केलेल्या डब्यामधून धातूजन्य दूषितता होऊ शकते आणि म्हणून त्याचा वापर प्रोहिबिटेड आहे. परंतु या इंडस्ट्रीमध्ये काही इस्टॅब्लिशमेंट इल्लिगली हे वापरतात, त्याच्यामुळे त्यांच्यावरती कारवाई जास्त प्रमाणात होणं अपेक्षित आहे. हा दुसरा मेजर इश्यू आमच्यावरती आम्हाला जो आढळून आलेला आहे तो आहे. आणि तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा, विशेष करून तुम्हा आमच्या सगळ्यांसाठी जे मोठ्या सिटीजमध्ये राहतात, मोठ्या हॉटेल्समध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये राहतात, त्यांच्यासाठी की तळणीच्या तेलांचा वारंवार वापर, हे जे ऑइल यूज केलेलं आहे त्याचा परत रियूज होतो. ते वारंवार तापल्यानंतर काय होतं तर त्याच्यामध्ये हानिकारक ध्रुवीय संयुगे, ट्रान्स फॅटी तयार होतात, ॲसिड्स तयार होतात, अल्डिहाइड्स तयार होतात आणि त्याचा परिणाम आपल्या हेल्थवरती होतो. त्याचा सेवनाचा संबंध रक्तातील आपलं मेदविकृती, धमनी काठिण्य, उच्च रक्तदाब, यकृत व मूत्रपिंडाची हानी आणि कर्करोगाच्या वाढत्या धोक्याशी डायरेक्टली कनेक्टेड आहेत, असे रिसर्च आहेत, ह्याच्यावरती हेल्थ पेपर आहेत आणि WHO पासून सर्वांच्या याच्यामध्ये वॉर्निंग पण आहे. तर हे अवॉइड करण्यासाठी याच्यामध्ये हे सांगितलेलं आहे की 25% अधिक नसलेलं, म्हणजेच तुमचा जो ध्रुवीय संयुगे ज्याला म्हणतो त्याचं रीडिंग हे 25 जास्त असता कामा नये आणि म्हणजे रियूजच्या बाबतीत, आणि जे फ्रेश एडिबल ऑइल असेल त्याचं 15 जास्त असता कामा नये. मी सांगतो आय विल कम टू दॅट. म्हणजे मराठी तो पहिले खत्म करने दो. मेरा आज मुझे भी बहुत याद करना पड़ा है सर. सो दिस इज इम्पॉर्टंट अँड दिस इज कंझ्युम्ड बाय एव्हरीबडी. हे जर आदेश पाळले नाहीत, म्हणजे हे रेग्युलेशन 2011 पासून, काही 2018 पासून, तर काही 2021 पासून, जे मी ऑलरेडी मेन्शन केले त्या ऑर्डरमध्ये आहेत. माझी ऑर्डर इंग्लिशमध्ये आहे आणि मराठीमध्ये आहे. सो ज्यांना जी समजेल त्याप्रमाणे आपण करत आहोत. तुमच्यासाठी प्रेस इंग्लिशमध्ये पण आम्ही तयार करून ठेवलेली आहे. सो वी हॅव लर्न. तर व्हॉट विल हॅपन, याच्यामध्ये पनिशमेंट अशा आहेत की